श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 361। शेंदूर नीला गोपाळाच्या देवळात काही दिवस मुक्काम। सर्वज्ञ तेथून निघाले व शेंदूर नील्या गोपाळाच्या देवळात काही दिवस मुक्काम झाला। सर्वज्ञ फिरायला गेले, नंतर मुक्कामाच्या ठिकाणी परत येऊ लागले। रस्त्यात चालत असताना पद्मनाभीला सर्वज्ञांनी सांगितले, बटिका चणा मागण्यासाठी जा। ते म्हणाले, होय जी। म्हणून ते चणे मागण्यासाठी शेतकऱ्याकडे गेले व शेतकऱ्याला म्हटले, आम्हाला काही चणा पाहिजे हो। ही चांगली भली माणसे दिसतात असे पाहून तो शेतकरी म्हणाला, तुम्हाला लागला तेवढा घ्या। नंतर ते गेलेत, चणा बांधला। तेवढ्यात तो शेतकरी आला, त्याने चणा रगडला व गाठोडे बांधून डोक्यावर दिले। मग ते घेऊन सर्वज्ञांपाशी आले। सर्वज्ञ म्हणाले, यातील अर्धे विकून तूप आणा व राहिलेल्या अर्ध्याची धिरडी बनवा। हे अर्धे चणे विकले, तूप आणले, अर्ध्या चण्याची धिरडी करू लागले। सर्वज्ञ म्हणाले, आपणच डाळ तयार करावी, आपणच वाटावी, आपणच धिरडी करावी। हे सर्व करीत असताना कृती कुणाला विचारता येईल, परंतु कुणाकडून करून मात्र घेता येणार नाही। त्याने चणे पायऱ्याजवळील ओट्यावर भरडले। तेवढ्यात बाईसा आली आणि विचारले, बटिका हे असे कसे काय करीत आहेस? धिरडी करिता चणे भरडीत आहे। आणि बाईसाने सर्वज्ञांना विनंती केली, बाबा मी बाबांपुरती आजोळी भरची धिरडी करू? सर्वज्ञांनी हो म्हटले। नंतर बाईसाने सर्वज्ञांसाठी धिरडी केली। पद्मनाभी देव बाईसाला विचारत आणि बाईसा सांगायची तसे करीत बाईसाकडून मीठ मोहरी वगैरे मागितली व धिरडी केली। सर्वज्ञांना पूजा वसर केला, दुपारती मंगळ आरती केली, सर्वज्ञांसाठी ताट केले, जेवण झाले, भक्तजनांचीही जेवणे झाली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।